आता अंडी घेताना जर तुम्ही एक छोटी गोष्ट बघितली नाही तर तुमचं थेट नुकसान होऊ शकतं. कारण 1 एप्रिल 2026 पासून अंड्याबाबत एक नवीन नियम लागू होणार आहे आणि हा नियम ऐकून तुम्ही थक्क व्हाल. काय आहे हा नियम आणि का अंडी नष्ट केली जाऊ शकतात? शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये. आता बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट आणि डेट ऑफ ले म्हणजे अंडं कधी दिलं गेलं हे लिहिणं बंधनकारक होणार आहे. हा नियम लागू केला आहे उत्तर प्रदेश सरकारने. अन्न सुरक्षेच्या दृष्टीने हा खूप मोठा निर्णय मानला जातोय. पण इथेच गोष्ट संपत नाही. जर कुणी हा नियम पाळला नाही तर अंडी जप्त केली जाऊ शकतात किंवा थेट नष्टही केली जाऊ शकतात, कारवाई केली जाऊ शकते आणि त्यावर मानवी सेवनासाठी अयोग्य असा शिक्का मारला जाऊ शकतो. म्हणजेच आता व्यापाऱ्यांसाठी हा नियम खूप स्ट्रिक्ट असणार आहे. आता प्रश्न येतोय, हा निर्णय घ्यायची गरजच काय होती? पहिलं कारण, आपण जे अंडी घेतो ती किती जुनी आहेत हे आपल्याला कधीच माहिती होत नाही, कळत नाही. अनेक वेळा जुनी अंडीच बाजारात शिळी अंडी विकली जातात आणि त्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. पण आता एक्सपायरी डेट असल्यामुळे तुम्ही स्वतःच ठरवू शकता अंडी ताजी आहेत की नाही. दुसरं कारण, अंड्याच्या संपूर्ण सप्लाय चेनमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी, म्हणजे उत्पादक, व्यापारी आणि ग्राहक या सगळ्यात स्पष्टता राहील. तुम्हाला माहिती आहे का, साध्या तापमानात 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत अंडी फक्त 2 आठवडे टिकतात. पण जर ती फ्रीजमध्ये ठेवली तर 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअसपर्यंत तर ती 5 आठवडे अंडी राहू शकतात. पण भारतात विशेषतः काही राज्यांमध्ये कोल्ड स्टोरेजची सुविधा कमी आहे. म्हणून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून हा नियम आणला गेला आहे. आता अंडी घेताना तुम्ही फक्त किंमत नाही तर त्याची तारीखही तपासणार आहात. पण आता एक मोठा प्रश्न, हा नियम फक्त उत्तर प्रदेशापुरता मर्यादित राहावा की संपूर्ण भारतात लागू व्हायला पाहिजे? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि कामाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असणार आहे.